नमस्कार मित्रांनो, कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी बऱ्याच वर्षांनी देवगड पवनचक्की इथे आलो आहे। तुम्ही पाहू शकताय माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण देवगड पवनचक्की आणि गार्डनचं दर्शन करणार आहे। तर माझा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तसंच कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। पवनचक्कीकडे आलात आणि गेटच्या आतमधून जर एंट्री मारलात तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही गार्डन बघू शकताय। गार्डन इथे केलेली आहे आणि देवगड हे कसं ठिकाण आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे। पवनचक्कीच्या खाली तुम्ही पाहू शकता, त्या बाजूला बीच आहे आणि बीचवर पण मनोमुरादपणे आंघोळीचा आनंद लुटू शकताय। ॲक्च्युली पवनचक्की ते गार्डनमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की जे देवगड बीच आहे ते तुम्हाला इथून दिसतं आहे। तर देवगडला जवळजवळ मी 1 वर्षांनी इथे आलो आणि म्हटलं पवनचक्कीवर जाऊन येऊया। आणि आमचा मुलगा होता जो, त्याचा मित्र इथे आम्हाला भेटला आणि तो आमच्या सोबत आला आहे हात दाखवले। आणि तुम्ही पाहू शकता त्याचा खास असा म्हणजे जिगरी दोस्त आहे तो। सध्या तो रत्नागिरीला कॉलेजला असतो। जरी आमची आता बदली होऊन इथून 3-4 वर्ष झाली तरी तो आपली मैत्री विसरलेला नाही आहे आणि खास तो नीलसाठी इथे भेटण्यासाठी आला आहे त्याला, आणि त्याला पण आम्ही पवनचक्कीवर घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर देवगडला आलात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि कोकणात अशी जी काही पर्यटन स्थळं आहेत त्याचा मनमुरादपणे आनंद घ्या तुम्ही। आणि सुंदर सुंदर अशी ठिकाणं तुम्ही कोकणात येऊन पाहू शकताय। आम्ही आज देवगडला जायचं ठरवलं आणि आमचे परम मित्र इथे इतापे सर आम्हाला भेटले आणि ते पण आमच्याबरोबर इथे देवगड बीचवर पवनचक्की इथे आलेले आहेत। तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचं दर्शन होईल, तुम्ही नक्की पहा।
माझा कोकण चिंचोळी यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ग्रुपवर मी तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की शेअर करू. मुलगा नाव काय तुझं बाळ? मोठ्यानं सांग नाव. मोठ्या हां याचं नाव शिव आहे आणि तो पण आमच्याबरोबर इथे पवनचक्कीवर मजा करण्यासाठी आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय कसा हसतोय तो. तू पहिल्यांदा कधी आलेलास पवनचक्कीवर फिरायला? हां आलेलो म्हणतोय. हां तुम्ही जर इथे पवनचक्कीच्या गार्डनमध्ये आलात तर इथे गार्डनमध्ये सुंदर असं बसण्यासाठी पर्यटकांना बसण्यासाठी खुर्च्या वगैरे बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आमचे मित्र, आमची फॅमिली इथे सगळे बसलेले आहेत, मुलं वगैरे. तर तुम्ही देवगडमध्ये नक्की या आणि या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि पर्यटनाचा आनंद मनमुरादपणे लुटा. गार्डनवरून उतरून तुम्ही जर खाली आलात, हळूहळू खाली आलात तर तुम्ही जे रस्ता बनवलेला आहे तो सरळ बीचकडे जातो. तुम्ही शेवटच्या टोकाकडे आलात की तुम्हाला इथे झिप लाईनचा पण तुम्ही इथे आनंद लुटू शकताय. समोर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता की इथे तुम्हाला झिप लाईनची सुविधा केलेली आहे. आणि आता एक पर्यटक तुम्ही पाहू शकताय की ते झिप लाईनवरून जाणार आहे. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही नक्की या आणि इथे झिप लाईनचा पण आनंद लुटा.
तर तुम्हाला इथे पाहू शकता की तुम्ही उंचावर पर्यटकांना पाहण्यासाठी इथे माची बनवलेली आहे आणि त्याला खालच्या बाजूला जिना आहे. त्या जिन्यावरून तुम्ही वर चढून येऊ शकता. सुंदर असं इथून समुद्र किनाऱ्याचं दर्शन होतं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आलात तर सिंधुदुर्गात आलात तर देवगडला नक्की भेट द्या आणि पवनचक्की गार्डन आणि बाजूलाच असलेलं जे देवगड बीच आहे ते तुम्ही इथून पाहून जाऊ शकताय. आणि तुम्ही देवगडच्या बीचवर गेला की बाजूलाच तुम्हाला देवगड किल्ला पण तुम्ही तिथे पाहू शकताय. माझ्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर तुम्हाला साधारण जो दिसतो एरिया तो देवगड किल्ल्याचा एरिया आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची संडेची वन डे ट्रिप झालेली आहे. तर माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत असतो. ते तुम्ही अवश्य पहा आणि माझ्या कोकणची झुळूक चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कोकणचं दर्शन अवश्य घ्या. धन्यवाद.